ठाकरे आणि काँग्रेस असंच समीकरण जुळणार का पुणे महापालिकेत? मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं. काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते. आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात. नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत ते. म्हणूनच सांगतो हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही. पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत. आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करत आहोत. ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात. मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे, 165 जागाची शिवसेनेची तयार आहे, 165ची राष्ट्रवादीची तयार आहे. आम्ही पहिलंच ए प्लॅनचा आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली. आता बीमध्ये जर दोन पक्ष आपल्यावर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी ही 4 दिवसात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेला जर लढावं लागलं तर ती यादी कोणती असली पाहिजे ती आता तयार होती. म्हणून यादीची काळजी नाही, याद्या परिपूर्ण झाल्यात. मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले, तर रिचेबल झाले की मला कळेल. तुम्ही कोणाकोणाला फोन केले होते ज्यांचे फोन लागले नाही असं तुम्ही मी राष्ट्रवादीचे जेवढ्यांना जबाबदारी दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले. पण त्यांचे फोन लागतच नव्हते, स्विच ऑफ होते की बेल काही जात होते आणि उचलत नव्हते. काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे 4ही पदाधिकाऱ्यांच्या बेल वाजले, पण त्यांनी मला आन्सर करायचा माझ्या मोबाईलला टाळला असं मला वाटतं. अध्यक्ष, एवढी महत्वाची बैठक आहे आणि नॉट रिचेबल आहे, तुम्हाला आता कधी ना कधी लवकरात लवकर निर्णय तर घ्यावा लागेल ना. कार्यकर्त्याचं म्हणजे आपल्याला असं वाटतं का आम्ही निर्णय नसेल केला? आम्ही आमची ब्रीफ प्लॅन तयारच आहे ना. पहिल्या दिवसापासून मी सांगतो, तिन्ही पक्ष ज्या वेळेला एकमेकांबरोबर चर्चा करतात त्यावेळेला ते आपली स्वयंभूची तयारी ठेवलेलीच असते. उद्या कोणते दोन पक्ष एकत्र आले तरी त्याची तयारी असते, तिन्ही आले तरी तयारी असते. म्हणून कोणी आलं नाही आलं तरी काँग्रेस पक्षाची तयारी आणि आजच्या तारखेला जे दिसतंय ते सेना आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात ताकदीने लढणारा पक्ष राहील. मी आपल्याला परत काल सुद्धा सांगितलं की ही आघाडी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे. ह्याच्यामध्ये ते ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. वाट कोण पाहतंय? काम करतोय वर आम्ही. वाट कोण पाहतं? तुम्ही तरी पाल का आमची? उद्या बोलायला आलो तरी कोणी कोणाची वाट पाहत नाही. त्यांनी आमची वाट नाही पाहिली, ते निघून गेले. आम्ही आमचं काम चालू केलंय. उद्या सकाळी आम्हाला लिस्टमध्ये एबी फॉर्म्स आमच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या हातात द्यायचे. त्यासाठी आज रात्री हे यादी संपली तर पार्लिमेंटरी बोर्ड मुंबईला घेऊन जाऊन रात्रभरात त्यांना आमची मान्यता घ्यायची. उद्या सकाळी इच्छुक उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म्स द्यायचे. अध्यक्ष, तुम्ही अनेक वर्षांपासून हे सगळं पुण्यातलं राजकारण पाहता, वेगवेगळ्या निवडणुका बघितल्यात. असं युती आणि आघाडीचं गणित आणि असं गुऱ्हाळ आयुष्यात कधी बघितलं होतं का? नाही, हे दरवेळेला होत असतं. आपल्यालाही लक्षात असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका. मी महानगरपालिकेत 5 वेळा गेलो, 5ही वेळेला शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म मिळाला. जरी ज्या वेळेला स्वतः एकटं आपण स्वपक्ष म्हणून एकटं लढत असताना सुद्धा हेच गोंधळ होतो. ती चर्चेमध्ये होतात. एकटं लढत असताना 4 सक्षम उमेदवार असतात, त्यातलं एक कोण? 2 नेते ह्या नावाचा आग्रह धरतात 2. आता 2 पक्षामध्ये आग्रह चालला की ह्या पक्षाला एक त्या पक्षाला. म्हणून हे नॅचरल आहे आणि जेवढी अशी चर्चा होईल त्याच्याने मंथन करून चांगला सक्षम उमेदवार मिळेल. मग तो शिवसेनेचा चांगला सक्षम निवडून येणारा उमेदवार मिळेल किंवा काँग्रेसचा निवडून येणार. जेवढं मंथन होईल तेवढं चांगलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकदा अजित पवार राष्ट्रवादीकडे जाते, एकदा तुमच्या बैठकीला येऊन बसते, एकदा नॉट रिचेबल होते, परत नॉट रिचेबल होतात. तुमचा सगळ्यात वेळ यांनी सगळ्यांनी वाया घालवला आहे. तुम्हाला 2-3 वेळा एकाच यादीवरती बसावं लागतंय. त्यांच्यासोबत एकदा, बरं त्यांच्यासोबत एकदा. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. किती जागा सोडल्या होत्या त्यांच्यासाठी? किती जागा सोडल्या? नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की ज्या वेळेला तिन्ही पक्ष होते त्यावेळेला आम्ही तिन्ही पक्षांना समसमान तयारी केलेली होती. कारण आमचे निवडून आलेली स्ट्रेंथ सुद्धा नगरसेवकांची तेवढीच होती, 12-11 होती. त्यामुळं आम्ही 150 जागा तिन्ही पक्षामध्ये केल्या होत्या. 15 ते 20 जागा आम्ही आमच्यातले कमी करून बहुजन वंचित आघाडी असेल, आप असेल, समविचारी पक्ष असेल, यांच्यासाठी जवळजवळ 25-30 जागा आम्ही ठेवलेल्या होत्या. परत राष्ट्रवादी आली तिकडे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.